हॅलो नमस्कार, मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज सुद्धा एक नवीन विषय घेऊन आलेली आहे, आपला श्रावण महिना. मंडळी, हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि फलदायी मानला जातो. हा महिना म्हणजेच साक्षात देवादिदेव महादेवांच्या भक्तीचा उत्सव आहे. या काळात घेतलेली छोटीशी सेवा सुद्धा महादेवांना अत्यंत प्रिय असते आणि तिचे अनंत पटीने फळ मिळत असते. पण श्रावणात नक्की कोणत्या सेवा कराव्यात? केवळ उपवास करणं पुरेसे आहे की आणखीन काही विशेष नियम आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. कारण बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत असतो की काय सेवा कराव्यात. तर 5 अत्यंत महत्त्वाच्या सेवा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, ज्या श्रावणात केल्यास तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी लाभणार आहे. बघा, घरासाठी एवढं तरी नक्कीच केलं पाहिजे. घरामध्ये काही अडचणी आहेत, इतर कोणत्या तुमच्या अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहे, आजारपण आहे, मुलांच्या बाबतीत काही अडचणी आहेत किंवा महाराजांच्या कृपेने सगळं काही चांगलं चाललंय, तरीही एक आपला बँक बॅलन्स, जसं की आपण पैसे अडीअडचणीला काढून ठेवतो, अगदी तसंच एक बँक बॅलन्स म्हणून आपल्याला सेवा केल्याच पाहिजेत. ज्या मी आता सेवा सांगणार आहेत त्या अगदीच साध्या आणि सोप्या आहेत. या श्रावणात तुम्ही गुरुचरित्र पारायण सुद्धा नक्की करू शकता आणि एक तरी पारायण या श्रावण महिन्यात व्हायलाच पाहिजे, नक्की लक्षात ठेवा. पहिली आणि महत्त्वाची सेवा आहे जलाभिषेक आणि रुद्राभिषेक. श्रावण महिन्यात महादेवाला थंड जल आणि दूध अत्यंत प्रिय असते. आता ते कसं करायचं? तर रोज सकाळी तांब्याच्या तांब्यात शुद्ध जल घ्यायचं आहे, त्यात थोडेसे कच्चे दूध टाकायचं आहे, अक्षता आणि काळे तीळ टाकायचे आहेत. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आहे. जर शक्य असेल तर श्रावणी सोमवारी किंवा कोणत्याही शुभ दिवशी गुरुजींच्या हस्ते घरामध्ये किंवा मंदिरात रुद्राभिषेक नक्कीच करायचा आहे. यामुळे वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरामध्ये तुमच्या शिवपिंडी असेल तर घरी सुद्धा तुम्ही करू शकता किंवा मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही जलाभिषेक करू शकता. जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता घरी जर तुम्ही पूजा करत असाल, तुमची इच्छा असेल मंदिरात जाऊन सुद्धा तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे, तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. दुसरी सेवा आहे बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करणं. महादेवाची पूजा बेलपत्राशिवाय अपूर्ण मानली जाते, तुम्हाला तर माहितीच असेल. दररोज किमान 3 किंवा 11 अखंडित, म्हणजेच न तुटलेली न फाटलेली 3 जी असतात ती अखंडित बेलपत्र महादेवाला अर्पण करायचे आहे. बेलपत्रावर चंदनाने राम किंवा ओम लिहून अर्पण केल्यास महादेवाची विशेष कृपा प्राप्त होते. बेलपत्रासोबतच श्रावणात महादेवाला शमीचे पान सुद्धा अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे शनी दोषांचा प्रभाव सुद्धा कमी होतो. ही सेवा सुद्धा तुम्हाला आवर्जून करायची आहे. कोणताही या सेवांसाठी खर्च लागणार नाहीये. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला भक्तिभावाने तुम्हाला सेवा करायच्या आहेत. अगदीच काही तुम्ही केलात नाही तर ह्या 2 सेवा तुम्ही नक्कीच करू शकता. पुढची सेवा आहे शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण आणि नामजप. बरेच भक्त शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण प्रत्येक वर्षी करत असतात. भक्तीमध्ये नामाला आणि ग्रंथाला खूप मोठे स्थान आहे. शिवलीलामृत या ग्रंथाचे वाचन करायचं आहे. विशेषतः 11वा अध्याय नियमित वाचल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दररोज किमान 1 माळ 108 वेळा ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप शांत चित्ताने तुम्हाला आवर्जून करायचा आहे. आता तुमच्यावर आहे, तुम्ही तुमच्या इच्छेने नक्कीच करू शकता. चौथी सेवा आहे अन्नदान आणि प्राणीसेवा. प्रत्येक सेवेमध्ये मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. महादेव हे औढरदानी आणि दिनांचे नाथ आहेत. त्यामुळे गरजूंना दिलेली मदत थेट महादेवांना पोचत असते. श्रावण महिन्यात भुकेलेल्यांना अन्नदान करा. ब्राह्मणांना किंवा गरजूंना तीळ, वस्त्र, धान्य किंवा गुळाचे दान देणे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात गाईला हिरवा चारा खायला घालणे आणि भटक्या प्राण्यांना, पक्ष्यांना अन्नपाणी देणे ही सुद्धा महादेवांची मोठी सेवाच आहे.
ही सुद्धा सेवा तुम्हाला जमेल तशी तुमच्या परीने नक्कीच करू शकता. 5वी सेवा आहे सात्विक जेवण आणि उपवास. बऱ्याच जणांचा, मला वाटतं सगळ्याच शिवभक्तांचा श्रावण महिन्यामध्ये बरेच उपवास असतात. श्रावणी सोमवार असतील, शनिवार असतील, सगळीच जण उपवास करत असतात. पण श्रावणातील सेवा केवळ बाह्य पूजेपुरती मर्यादित नसून ती आत्मशुद्धीची सुद्धा प्रक्रिया आहे. श्रावण सोमवारी उपवास ठेवावा. उपवास म्हणजे केवळ अन्न त्यागणे नव्हे, तर विचार, वाईट, राग आणि निंदा यांचा सुद्धा आपल्याला त्याग करायचा आहे. कोणाबद्दल वाईट बोलू नका, कोणाच्या पाठीमागे वाईट बोलू नका, कोणासमोर तर नाहीच, पण कोणाच्या पाठीमागे सुद्धा कोणाबद्दल वाईट बोलू नका, कोणाची निंदा करू नका. कोणाला, बऱ्याच जणांना सवय असते टोमणे मारायची, कोणालाही टोमणे मारू नका. तुमच्या सेवा सगळ्या व्यर्थ जात असतात या छोट्या छोट्या चुकांमुळे. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढा तुमचा मीपणा, गर्विष्ठपणा या महिन्यामध्ये दूर ठेवत चला. स्वतःमध्ये काहीतरी बदल करा. सेवा कराच, पण त्यासोबतच या गोष्टीसुद्धा नक्की लक्षात ठेवा. या महिन्यात संपूर्ण सात्विक आहार घ्यायचा आहे. घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवायचं आहे. यासोबतच एक तरी गुरुचरित्र पारायण तुम्हाला करायचंच आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलंय तसं तुम्हाला गुरुचरित्र पारायण एक तरी श्रावण महिन्यामध्ये करायचंच आहे. स्वामी चरित्र सारामृताचे सुद्धा पारायण तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पारायण संकल्पयुक्त करू शकता किंवा संकल्पयुक्त नाही केला तरीही चालेल, पण तुम्हाला ह्या महिन्यामध्ये स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचंच आहे. बघा, केंद्रामध्ये खूप साऱ्या सेवा केल्या जातात. जरी एवढ्या सेवा होत नसतील किंवा जवळ कुठे केंद्र असेल तर वेळात वेळ काढून नक्की जात चला. घरामध्ये रोजच्या रोज सेवा झाल्याच पाहिजे, पण घरामध्ये जेवढ्या केंद्रामध्ये सेवा घेतल्या जातात तेवढ्या घरामध्ये होत नाहीत. म्हणून जवळपास कुठे केंद्र असेल तर नक्की जात चला. त्यासोबतच तुम्ही नवनाथ पारायण सुद्धा करू शकता. बघा, प्रत्येक माणसाने जेवढं शक्य होईल तेवढं जास्त सेवा करायचा प्रयत्न करा. घरदार आहे, लहान मुलं आहेत, प्रेग्नेंट आहात, जॉब करताय, माहिती आहे, पण यातून जेवढा वेळ काढता येईल तेवढा वेळ तुम्हाला काढायचा आहे. तुमचा संसार, तुमचा जॉब, घरदार, मुलं बाळ सांभाळून तुम्हाला जेवढा वेळ काढता येईल तेवढा वेळ तुम्हाला काढायचा आहे आणि जास्तीत जास्त या महिन्यामध्ये सेवा जमेल तेवढी करायची आहे. बऱ्याच ठिकाणी केंद्रामध्ये एक दिवसीय पारायण सुद्धा होत असतं. नक्कीच जर संधी मिळाली तर तुम्ही संधी सोडू नका, संधीचा नक्कीच लाभ घ्या. शक्य असेल तर घरामध्ये रोज आरती करत चला. घर अगदी सकारात्मक ठेवा. अनुभव खरंच खूप भारी असतात. मनापासून करा, श्रद्धेने करा. आपलं घर अर्थात सात्विकच असतं. चुकून सुद्धा मांसाहार नाहीच करणार तुम्ही, कोणीच करणार नाही, माहिती आहे मला. इच्छा खरंच असेल तर सेवा पारायण करण्याची तर नक्कीच महाराज सेवा करून घेतील. आपली फक्त तयारी असली पाहिजे. सगळ्याच सेवा करा असं नाही म्हणत, पण जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त तुम्हाला या महिन्यामध्ये सेवा करायची आहे. मंडळी, महादेव हे अत्यंत भोळे आहेत. त्यांना 56 भोगाची गरज नसते, तर केवळ एका तांब्याभर पाण्याने आणि खऱ्या भक्तीने ते प्रसन्न होतात. या श्रावणात तुमच्या क्षमतेनुसार या सेवा नक्की करून पहा. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला या पवित्र श्रावण महिन्याच्या मनापासून शुभेच्छा. भोलेनाथ तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण करतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.